घबाडकुंड चित्रपट आम्ही थिएटरमध्ये पाहिला आणि आमचे 90% थिअरीज आणि ब्रेकडाऊन्स बरोबर निघाले. तो शेवटपर्यंतचं सस्पेन्स म्हणजे असं मध्ये मध्ये फिल्म बघताना ना असं कुठेतरी फील होतं की आता काय होणार, आता हे होईल ते होईल, आणि ना एकदम ऑन द पॉईंट टॉपिक दाखवलं आहे. म्हणजे थोडं पण असं कुठेतरी बोर झाल्यासारखं नाही वाटत. स्टोरी एकदम सिरियस टोनमध्ये नाही जायला पाहिजे, कॉमेडी तर पाहिजे, म्हणून कुशल बद्रिके यांनी त्यांचं काम छान केलं आहे. नो टाइमपास नो आयटम सॉन्ग. जर तुम्ही अल्लाड पल्लाड पाहिलं असेल तर त्यात एक आयटम सॉन्ग होतं, पण या फिल्ममध्ये ती चूक केली नाही आहे. स्टोरीचा फ्लो मस्त आहे. आता हे झालं, नंतर ते झालं, मग जिथे गरज आहे तिथेच आपल्याला पास्टमध्ये काय झालं होतं ते दाखवण्यात येतं. तर ही फिल्म तुम्ही डायरेक्ट बघू शकतात. म्हणजेच याच युनिव्हर्समधला पहिला पार्ट अल्लाड पल्लाड हे बघण्याची तुम्हाला खास गरज पडणार नाही. पण जर तुम्ही अल्लाड पल्लाड बघितलं असेल तर मस्तच आहे, कारण लास्टला एक सरप्राईज आहे. एक्सपेरिमेंटल फिल्म म्हणून मस्त आहे. काही गोष्ट मोठ्या लेवलवर करायचा प्रयत्न केला आहे. सेट डिझाईन, BGM आणि साऊंड इफेक्ट्स हे तर भारीच होतं, पण VFX स्टोरीच्या हिशोबाने एकदम ठीकठाक आहेत. ट्रेलरमधले असे शॉट जे चुकीचे वाटत होते, VFX पण, तर ते फिल्ममध्ये इम्प्रूव्ह केले आहेत. रात्रीच्या सीनमध्ये लायटिंगचा वापर मस्त केला आहे.